भारतामधील सर्वात वेगाने वाढणाऱ्या एकात्मिक खाण कंपन्यांपैकी एक होण्याचा मान लॉयड मेटल्सने मिळवला आहे। लॉयड मेटल्स ही भारतातली 100% ग्रीन मायनिंग कंपनी बनत आहे। स्वातंत्र्याची 75 वर्षे विकासापासून कोसो दूर राहिलेल्या गडचिरोली जिल्ह्याला आता राज्यातील क्रमांक 1चा जिल्हा बनवण्याचं स्वप्न घेऊन मुख्यमंत्री फडणवीस यांनी येथे उद्योगांची पायाभरणी केली आहे। 2017 साली सुरजागड लॉयड मेटल्सचे उद्घाटन करण्यात आले होते। आता ते स्वप्न प्रत्यक्षात साकार होताना दिसत आहे। यामागे मुख्यमंत्री फडणवीस यांची महत्त्वाकांक्षा आणि गडचिरोलीला विकासाचा हब बनवण्याची मनीषा। यामुळे गडचिरोली आता लवकरच स्टील हब म्हणून देशात ओळखले जाणार आहे। नुकताच 22 जुलै रोजी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या वाढदिवशी लॉयड मेटल्सचा भव्य शुभारंभ झाला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गडचिरोली जिल्ह्यातील कोनसरी येथे लॉयड मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडच्या विविध प्रकल्पांचे उद्घाटन आणि भूमिपूजन करण्यात आले। यात हेड्री येथील 5 दशलक्ष टन प्रतिवर्ष क्षमतेच्या आयर्न ओर ग्राइंडिंग प्लांट, हेड्री ते कोनसरी दरम्यानची 85 किलोमीटर लांबीची आणि 10 दशलक्ष टन प्रतिवर्ष क्षमतेची स्लरी पाईपलाईन आणि कोनसरी येथील 4 दशलक्ष टन प्रतिवर्ष क्षमतेच्या पेलेट प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात गडचिरोलीच्या विकासावर आणि स्टील हब बनवण्याच्या स्वप्नपूर्तीवर विशेष भर दिला। ते म्हणाले की गडचिरोलीचा चेहरा मोहरा बदलवण्याचे काम लॉयड्सच्या माध्यमातून होत आहे। 2016 पासून अनेक अडचणींवर मात करून येथे लोह उत्खनन सुरू झाले आहे। गडचिरोलीत लोह उत्खननासाठी परवानगी देताना जिल्ह्याचा वसाहतीसारखा वापर होऊ नये आणि येथेच रोजगार निर्माण होऊन स्टील प्रकल्पही सुरू व्हावा या अटींवरच परवानगी देण्यात आली होती। आतापर्यंत 14,000 स्थानिकांना रोजगार मिळाला आहे, ज्याचे उत्तम उदाहरण म्हणजे कंपनीत हाऊसकीपिंग ते LNG ट्रॅक्स चालकांपर्यंतच्या पदांवर काम करणाऱ्या महिलांचा प्रवास असल्याचे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले। 80 किलोमीटर लांबीची स्लरी पाईपलाईन ही प्रदूषण टाळण्यास मदत करेल, ज्यामुळे कार्बन उत्सर्जनात सुमारे 55% घट होईल। राज्यातील पहिली आणि देशातील चौथी अशी ही स्लरी पाईपलाईन असल्याचं त्यांनी नमूद केलं। भविष्यात वाहनांचा वापर आणि गॅसवर चालणाऱ्या वाहनांद्वारे ग्रीन ट्रान्सपोर्टेशनवर भर देऊन प्रदूषण मुक्त विकासाची ग्वाही त्यांनी यावेळी दिली। पुढील 2 वर्षात 1 कोटी झाडे लावून गडचिरोलीचे वन आच्छादन वाढवण्याचे उद्दिष्टही त्यांनी सांगितले। उत्तम शिक्षण आणि आरोग्याच्या सुविधा स्थानिक स्तरावर उपलब्ध होतील। प्रत्येक नागरिकाला 5 लाखांपर्यंतचा उपचार शासन मोफत देत आहे, ज्यामुळे गडचिरोलीच्या नागरिकांना उपचारासाठी इतरत्र जाण्याची गरज भासणार नाही, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले। माओवादग्रस्त जिल्ह्याची ओळख पुसली जात असल्याचे सांगत उर्वरित माओवाद्यांनी शस्त्रे खाली ठेवून मुख्य प्रवाहात येत शहरी माओवादापासून सावध राहण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले। 2016 साली 15-16 साली आपण मायनिंगची परवानगी देऊन या ठिकाणी मायनिंग सुरू झालं। परवानगी तर खूप आधीपासून होती, पण अनेक अडचणी त्या ठिकाणी होत्या। माओवाद्यांची अडचण होती, कायदा सुव्यवस्था